ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे प्रिया विचार करते, आज अर्जुनने काहीही रिप्लाय केला तरी मी त्याचा मेसेजच वाचणार नाहीये असं म्हणत ती दुसऱ्या दिवशी अर्जुनला भेटण्याची तयारी करते। इकडे अर्जुन प्रियाला इम्प्रेस करण्यासाठी सुंदरपैकी तयार होऊन निघतो आणि निघून जातो सुद्धा। सायलीचं मात्र मन काही राहत नाही। सायली मुद्दामच अर्जुनचा टिफिन आता घरी ठेवते। टिफिन घरी ठेवल्यावर ती सायली विचार करते, काही ना काहीतरी निमित्त करून मला जायचंच आहे, तर हे आता टिफिनचंच निमित्त करून मी ह्यांना भेटायला जाते, म्हणजे प्रिया नक्की काय करते हे कळेल। आता मात्र अर्जुन इकडे प्रियाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढत असतो, जेणेकरून त्याला आता त्या रात्रीचं सगळं सत्य समोर येईल। अर्जुन सांगत असतो, हे बघ तन्वी, म्हणजे आजपर्यंत मी तुला माझ्या मनातली कधीही गोष्ट सांगितली नाही, पण ना मी सगळ्यांच्या समोर प्रिटेंड करत आलो की माझं सायलीवरती प्रेम आहे, मी सायलीवरती किती प्रेम करतो, म्हणजे उगाचच तुला संशय नको यायला। पण खरं सांगू का, तर सायलीवरती प्रेम करून मी खरं तर पछतावलेलो आहे। सायलीवरती प्रेम केलं, लग्न केलं, पण या सगळ्यामुळे मला खूप खूप राग आलेला आहे आणि सायली फक्त सगळ्यांच्या समोर खूप चांगली असण्याची ऍक्टिंग करते, पण ती चांगली वगैरे खरंच काही नाहीये। यावरती प्रिया अर्जुनला मिठी मारते आणि अर्जुन, मला माहिती आहे ती सायली अशीच आहे, ती आश्रमात सुद्धा असताना नेहमीच नाटक करायची, दरवेळेला सगळ्यांच्या समोर मी कशी चांगली, मी किती हे सोज्वळ असंच दाखवण्याचा प्रयत्न करते। पण अर्जुन तुला माहिती नाहीये, ती न या सगळ्यामध्ये खूप पोहोचलेली आहे। अर्जुन म्हणतो, तिचा विषय जाऊ दे, आपण या सगळ्यामध्ये आपल्याबद्दल बोलूया का। आता सायलीची उत्सुकता तिला काही गप्प बसू देत नसते। आत्ता जाऊन ह्या प्रियाच्या झिंज्या उडून तिला आता बाजूला करावी असं तिच्या मनात कितीही येत असलं तरी सुद्धा ती तसं करणार नसते, कारण तिला मधुभाऊंच्या केसमध्ये काहीतरी क्लू हवा असतो। काय करू ही प्रिया माझ्या सगळ्याच गोष्टींवरती अधिकार गाजवते, पण या अर्जुन सरांना कळत नाही, प्रेमाचं नाटक करताना इतके जवळीक करण्याची गरज काय मी म्हणते असं म्हणत आता मात्र खूप चिडलेली सायली आता या सगळ्यामध्ये अर्जुनवरती सगळा राग काढायचं ठरवते आणि तेव्हा मात्र मुख गिळून गप्प बसते। मग मात्र आता प्रियाला अर्जुन सांगतो, एक काम करूया, म्हणजे मला असं वाटते की या ऑफिसमध्ये वगैरे भेटणं आपण योग्य नाहीये, आपण या ऑफिसच्या बाहेर भेटूया का। प्रिया म्हणते, हो तू जिथे सांगशील ना तिथे यायला मी तयार आहे। मग मात्र अर्जुन आणि प्रिया यांची भेटण्याचं ठिकाण ठरतं। सायली आता या सगळ्यामध्ये हे ऐकते आणि अच्छा, म्हणजे आता यांना ऑफिस नको, माझ्या समोर नको म्हणून बाहेर चाललेत तर, असं म्हणत ते कुठे भेटणार हे आता सायली ऐकते आणि त्यांचा पाठलाग करायचं ठरवते। आता अर्जुन घरी आल्यावरती सायली चांगलीच खरडपट्टी काढते। सायली म्हणते, काय म्हणजे आता प्रियाला मिठ्या वगैरे मारण्याची कामं झाली असतील तर बाकी ऑफिसच्या कामाकडे पण लक्ष दिलं तर बरं होईल। अर्जुन म्हणतो, नाही, मी आज न तन्वीला भेटायलाच बोलवलंय। यावरती सायली म्हणते, अजून तन्वी पुराण पुरेसं नाही का झालं। अर्जुन म्हणतो, पुरेसं कसं होईल, आत्ता तर खरी कुठे सुरुवात आहे। या सगळ्यामध्ये आता प्रियाला माझ्या जाळ्यात ओढण्यासाठी मी तिला बाहेर भेटायला बोलवलंय। सायली म्हणते, अच्छा, म्हणजे आता तुम्ही कॅफेमध्ये वगैरे भेटणार का। अर्जुन म्हणतो, असं काय करतेस तू, उगाच चिडचिड करू नकोस, मी प्रियाला घेऊन एका ठिकाणी जाणार आहे आणि त्या ठिकाणी मी तन्वीकडून सगळं सत्य काढून घेणार आहे। चैतन्याला मी त्या ठिकाणी बोलवलेलं आहे, चैतन्य त्या सगळ्याचा व्हिडिओ करेल, मग आपल्याला मधुभाऊंच्या केसमध्ये खूप मोठा क्ल्यू मिळेल असं म्हणत अर्जुन आता सायलीला सगळी गोष्ट समजून सांगत असतो, पण सायलीला मात्र काही ऐकायचंच नसतं। सायली सांगत असते, सर तुम्ही न या सगळ्यामध्ये व्हिडिओ करताना मला तो व्हिडिओ नंतर दाखवायला सांगा बरं का, कारण याच्यामध्ये तुम्ही नक्की काय करताय प्रियासोबत हे सुद्धा मला कळेल। अर्जुन म्हणतो, परत तेच, अहो मी तुम्हाला म्हटलं ना की मी काही करणार नाहीये आणि मला मुळातच समजत नाहीये की तुम्ही माझी बायको नाही आहात, तर एवढं का बरं तुम्ही माझ्यावरती लक्ष ठेवताय। आता सायली पुन्हा गप्प होते आणि काही नाही, बायको वगैरे असू दे, पण ऑफिशियली सगळ्यांच्या समोर बायकोच आहे ना, कुणी हा व्हिडिओ पाहिला वगैरे मग काय होईल असं म्हणत सायली आता विषय बदलते। त्यानंतर आता सायली गप्प बसते आणि सारखं आपण संशय घ्यायला नको असा विचार करत ती पण पाठलाग करायचं ठरवते। मग अर्जुन आता प्रियाला भेटण्यासाठी आता प्रियाला ज्या ठिकाणी थांबायला सांगितलेलं असतं त्या ठिकाणी जरा अर्जुन तिला जास्तच वेळ वाट बघायला लावतो, जेणेकरून अगदी सहज सोपं सगळं प्रियाला मिळतंय असं तिला वाटलं तर तिला संशय येईल, म्हणून आता मुद्दाम अर्जुन तिला वाट पाहायला लावतो आणि आता
तिची वाट पाहत तो तिकडे नंतर येऊन उभा राहतो. अर्जुनला पाहून तन्वी म्हणजेच प्रिया चिडते आणि काय रे, किती वेळ मी तुझी वाट पाहते. अर्जुन म्हणतो सॉरी, पण त्या सायलीच्या तावडीतून वाचून निघणं हे तुला वाटतं का साधं सोपं आहे? हे मी तुला सांगायची गरज आहे का की सायली किती पॉझिटिव्ह आहे, आपल्या गोष्टींना किती अशी जखडून ठेवते. सॉरी, पण मी तुला थोडंसं लेटच केलं, ये बस कारमध्ये, असं म्हणत आता मात्र प्रियाची कळी खुलते. अर्जुन सायलीच्या बद्दल इतकं वाईट साईड बोलतोय, आपली बाजू घेतोय, ती भलतीच खुश होते आणि अगदीच रंगात येते. अर्जुन म्हणतो ठीक आहे, आपण आता जाऊया, पण कसं आहे ना, कधी कधी मला असं वाटतं की आपण दोघं जण बेस्ट फ्रेंड आहोत की नाही. यावरती तन्वी म्हणजेच प्रिया म्हणते असं का वाटतंय तुला. अर्जुन म्हणतो काही माझे सिक्रेट्स आहेत, जी सिक्रेट्स मला तुला सांगायची आहेत, कारण ती सिक्रेट्स माझ्या मनामध्ये अगदी लहानपणापासून आहेत. कधी एकदा तुला माझी सिक्रेट सांगेन असं मला झालंय, पण त्याचबरोबर तू सुद्धा तुझी सिक्रेट माझ्यासोबत शेअर करू शकतेस. हा म्हणजे तुला कोण आवडतं का, किंवा आश्रमात असताना तुझा कोणत्या मुलावरती क्रश होता का, वगैरे वगैरे. इकडे सायली घड्याळावरती घड्याळ बघत असते. इतका वेळ झाला, अर्जुन सर नाही आले, अर्जुन सर अजून का नसतील आले, काय करत असतील ते. नाही, मला पण जायलाच पाहिजे असं म्हणत सायली अस्वस्थ होत असते. आणि ती सुद्धा अर्जुन आणि प्रिया ज्या ठिकाणी भेटणार असतात त्या ठिकाणी जायला निघताना पूर्णाजी तिला म्हणते सायली आपण देवाची आरती करूया का. आता मात्र सायली पूर्णाजीचा शब्द टाळू शकत नाही. मग सायली आणि प्रिया आता मात्र इकडे सायली प्रियाचा पाठलाग करायला जाणार असते, पण पूर्णाजीने थांबवल्यामुळे सायली आता देवी आईची आरती करते. आणि आता आरती करतानाच ज्या कामासाठी अर्जुन सर गेलेले आहेत ते काम यशस्वी होऊ दे, म्हणजे या सगळ्यामध्ये प्रियाच्या तोंडून सगळं सत्य बाहेर येऊ दे. आणि प्रिया जी काही कटकारस्थानं करते आहे मधुभाऊंच्या केसमध्ये ते सगळं सॉल्व्ह होऊ दे. आरती करताना आता सगळेच जण सायलीच्या बाजूने आरती करत असतात आणि सायलीचा उद्देश सफल होऊ दे असा आता देवाकडे प्रार्थना करत असतात. इकडे त्याच्या आधी आता चैतन्याला फोन करून अर्जुनने बोलवून घेतलेलं असतं. मग ज्या ठिकाणी कॅफेमध्ये उतरायचं आहे त्या ठिकाणी अर्जुन आणि प्रिया आल्यावरती चैतन्य ऑलरेडी तिकडे आलेला असतो. इकडे आता प्रिया अर्जुनला सांगत असते खरं सांगू का तर माझी सगळी सिक्रेट मी तुला सांगणार आहे. अर्जुन म्हणतो पण पहिला मी तुला सगळी सिक्रेट सांगणार, कारण ना इतक्या वर्षाची आपली मैत्री राहिलेली आहे, इतक्या वर्षाच्या आपल्या गप्पा राहिलेल्या आहेत, त्या गप्पा आपण पूर्ण करूया. तोपर्यंत चैतन्य त्या ठिकाणी आलेला असतो आणि आता या दोघांवरती पाळत ठेवत असतो जेणेकरून या दोघांचा व्हिडिओ आपल्याला काढता येईल. पण चैतन्य विचार करतो हा अर्जुन कारमध्ये बसून का बोलतोय, हा बाहेर का येत नाहीये, याने बाहेर येऊन बोललं तर मला नक्कीच व्हिडिओ चांगला कॅप्चर करता येईल. म्हणून आता तो अर्जुनला मेसेज करतो की कारच्या बाहेर तिला घेऊन ये. अर्जुन मेसेज वाचतो आणि ताबडतोब तन्वी इथे खूप सफोकेट होतोय ना, आपण बाहेर येऊया का असं म्हणत दोघं जण बाहेर येतात. प्रिया भलतीच लाडात आलेली असते आणि अर्जुन सांग ना काहीतरी तुझं सिक्रेट. अर्जुन म्हणतो तुला खरं सांगू का तर ना म्हणजे अगदी लहानपणी जेव्हा तू हरवली होतीस ना त्याच्या आधीपासून मला तूच आवडतेस. म्हणजे खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये तू मला भेटायच्या आधी माझ्या आयुष्यामध्ये सायली आली. सायली आल्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये मग काय झालं माहितीये का, मला वाटलं की माझं तिच्यावरतीच प्रेम आहे. अर्जुन इकडे तिकडे पाहतो, चैतन्य व्हिडिओ करतोय ना, सायली आयुष्यात आली असं सांगताना प्रिया म्हणते इकडे बघ ना, माझ्याकडे बघून सांग. अर्जुनचं लक्ष चैतन्य व्हिडिओ करतोय की नाही याच्याकडे असतं. अर्जुन म्हणतो हो ग, म्हणजे मी सायलीच्या प्रेमात पडलो, कमिटमेंट केल्यामुळे लग्न केलं, पण लग्न केल्यानंतर थोड्याच दिवसात मला कळलंय की माझी कंपॅटिबिलिटी तुझ्यासोबत आहे, ती सायली सोबत नाहीये. कितीही झालं तरी आपण या सगळ्यामध्ये एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहोत ना. यावरती मग मात्र प्रिया म्हणते हो. अर्जुन म्हणतो आता तू सिक्रेट सांग. इकडे चैतन्य हे सगळं पाहत असतो आणि तो विचार करतो आत्ता तरी बोल तन्वी, आत्ता तरी बोल, आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग चालू असतं. तोपर्यंत आता अर्जुन म्हणतो खरं सांगू का तन्वी तर मला तुझ्यावरतीच जास्त प्रेम आहे. प्रिया मिठी मारते आणि अर्जुन आता मी तुला सिक्रेट सांगणार असं म्हणायला लागते. असं म्हटल्यावरती अर्जुन एकदम खुश होतो, बोल. मग प्रिया सांगायला लागते आश्रमात असताना सुद्धा मला खरं तर काहीच आठवत नव्हतं, पण त्यावेळेला सुद्धा माझ्या मनातनं स्वप्नामध्ये एक राजकुमार यायचा आणि आत्ता जेव्हा तुला पाहिलं ना तेव्हा तो राजकुमार तूच आहेस हे मला कळलं. आता अर्जुन विचार करतो ही किती फोका मारते, ही किती
ती खोटं बोलती आहे, पण आता हिचं खोटं ऐकण्याशिवाय काही पर्याय नाहीये. ही जरी खोटं बोलत असली तरी हिचं खोटं मला ऐकायलाच पाहिजे. अर्जुन म्हणतो हो खरंच? यावरती प्रिया म्हणते हो खरंच. अरे खरं सांगू का, तूच मला स्वप्नात दिसायचास, प्रत्यक्षात पाहिल्यावरती तो तूच आहेस हे कळायचं. अर्जुन म्हणतो अजून सिक्रेट, अजून सिक्रेट. यावरती मग आता प्रिया सांगायला लागते खरं सांगू का, या केसमुळे आपण खरं तर डिवाइड झालो. यावरती अर्जुन म्हणतो हो ना, पण मला खरं सांग त्या दिवशी मधुभाऊंच्या केसचं. यावरती प्रिया म्हणते हो हो, मी ते पण सत्य तुला सांगणार आहे. ती साक्षी आहे ना, ती साक्षी मला ब्लॅकमेल करते. यावरती अर्जुन म्हणतो काय म्हणजे साक्षीने खून केलाय का? यावरती प्रिया म्हणते ते मोठं सिक्रेट आहे, मी सगळं सिक्रेट तुला सांगेन, आज आपण रात्री भेटूया का? असं म्हणत प्रिया रात्री भेटण्याचा वादा करते. आता अर्जुन आणि प्रिया ज्या वेळेला रात्री भेटणार असतात त्यावेळेला घडणारी घटना खूप भयंकर असते. कारण आता प्रिया अर्जुनला जे सांगणार असते ते तर भयंकर असतंच, पण त्यानंतर महिपत, साक्षी आणि नागराज यांनी घेतलेली ॲक्शन जबरदस्त भयंकर असते. आता हे सगळं कसं होणार, काय होणार हे पाहायचं असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होणारच आहे.